म्हणजे सर्वात पहिले तुम्ही या ठिकाणाची जी गर्दी आहे ना, तुम्ही एकदा ती नोटीस करा आणि ती बघा नेमकं कॅटलॉग प्रिंट साड्यांची एवढी डिमांड का वाढत आहे. कारण की जे लोक व्यवसाय सुरू करतात आणि बरेच लोक व्यवसाय सुरू केल्यानंतर थोड्या दिवसानंतर ते म्हणतात की नाही व्यवसाय नाही करायचा. त्यांच्या डोक्यात निगेटिव्हिटी येते आणि म्हणतात की नाही व्यवसाय करायचाच नाही. तर म्हणजे तुमच्या मनातली जी भीती आहे, जी नकारात्मकता आहे, ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही काय करू शकता आपल्या व्यवसायामध्ये आणि काय नवीन केलं पाहिजे. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर मंडळी तुमचा व्यवसाय का थांबतो तर त्याला हेच मोठं कारण आहे की तुम्ही लोकांपर्यंत व्यवस्थित आणि चांगले कॅटलॉग प्रिंट साड्यांपर्यंत पोहोचत नाही. कारण की कसं असतं ना, कॅटलॉग प्रिंट साड्या अशा आहेत की 12ही महिने चालतात. त्याच्यातलं पहिलं जे कलेक्शन आहे तुम्ही चेक करू शकता, खूप सुंदर आणि असं नाही पूर्ण वॉशेबल असणार आहे ही साडी, ज्यावर तुम्हाला प्रॉपर जरीची लेस मिळणार आहे आणि जरीची लेस पण सॉफ्ट असणार आहे. कारण की कॅटलॉग पीस कसे असतात थोडेसे म्हणजे की कडक असतात. बऱ्याच महिलांना मनात भीती असते की कडक असतील किंवा घालताना साडी अशी टुचेल वगैरे, तर नाही तसला काहीच प्रश्न नसणार आहे. म्हणजे प्रॉपर तुम्हाला असं सेम टू सेम कॅटलॉग प्रिंट साडीचं या ठिकाणी बंच टू बंच कलेक्शन परचेस करायचे. सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत. यामध्ये जेवढे पीसेस असतील तेवढे तुम्हाला कंपल्सरी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघूया दुसरं कलेक्शन, ज्यामध्ये खूप सुंदरसं कलमकारी प्रिंट आणि छानपैकी कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला बॉर्डरचं पण कॉम्बिनेशन मिळणार आहे आणि त्यावर तुम्हाला कलमकारी प्रिंटचं पण कॉम्बिनेशन आहे. तुम्ही चेक करू शकता, खूपच सुंदर म्हणजे की A1 कॅटलॉग आणि A1 रेंज सोबत तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे. त्याचा फ्रंट वाला आपण कॅटलॉग बघूया. खूप सुंदरसा पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे. यावर पण मोठ्या जरीचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. अगदी सॉफ्ट मटेरियल मध्ये बघू शकता, लेहिरियाचं यामध्ये कॉम्बिनेशन आहे. तुम्ही बघत आहात ना, कॅटलॉग मध्ये सेम जसं दिलं आहे तसंच तुम्हाला या ठिकाणी ही साडी तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला व्यवसायात नवीन काहीतरी करायचं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की काय नवीन करू शकतो आम्ही, तर तुम्ही हे कॅटलॉग जे पीसेस आहेत ना, कॅटलॉग साड्यांचे, ते तुम्ही तुमच्या दुकानात ठेवा. जेणेकरून तुमचे येणारे ग्राहक म्हणतील की नाही आम्ही त्या दुकानात कलेक्शन असे बघितले की दुसऱ्या दुकानात मिळणारच नाही. तर अशी कस्टमरची मेंटॅलिटी झाली पाहिजे. त्यानंतर आपण बघूया खूप छान बुकलेट मध्ये खूप सुंदरसं तुम्हाला हे जे आहे कॅटलॉग प्रिंट साडीचं हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे. कट बॉर्डर मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळते आणि त्यावर तुम्हाला सिरोस्कीचं वर्क मिळणार आहे. तुम्ही चेक करू शकता, खूप सुंदर अप्रतिम यावर डिझाईन्स बनवली, वेगळं आणि युनिक. तुम्ही बघू शकता सेम कॅटलॉग आहे तशीच तुम्हाला या ठिकाणी साडी मिळणार आहे. कारण की बऱ्याच लोकांच्या मनात शंका असते, एक भीती असते. जे व्हिडिओमध्ये आम्ही बघतो, जे रीलमध्ये आम्ही बघतो, कॅटलॉग असेल किंवा साड्या असतील, तर प्रॉपर आम्हाला तिथे गेल्यानंतर म्हणजे की अजमेरा फॅशनमध्ये आल्यानंतर आम्हाला प्रॉपर प्रॉडक्ट मिळत नाही. तर तसं नसणार आहे मंडळी. कारण की या ठिकाणी डेली भरपूरसे असे वेगवेगळ्या स्टेट वाईज कस्टमर येत असतात आणि प्रत्येक कस्टमर आपली क्वांटिटीची डिमांड करत असतात. तर ते लोकं क्वांटिटीमधून या ठिकाणातून प्रॉडक्ट घेऊन जात असतात. नेक्स्ट आपण बघूया खूप सुंदरसं, यावर पण जरीची लेस आहे, कलमकारी यावर प्रिंट बनवलेली आहे आणि तुम्ही पहिले तर साडी बघून घ्या. खूप सुंदर ही साडी आहे, ज्यावर तुम्हाला कलमकारी प्रिंटचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि कॅटलॉग पीस जेवढे तुम्ही ठेवणार त्यामध्ये जास्तीत जास्त मार्जिन मिळण्याचा अजून आपल्याला चान्स असतो. कारण की आपण कॅटलॉग पीस मध्ये मार्जिन जास्त कमवू शकतो. यामध्ये तुम्हाला फायदा असा आहे की जेव्हा तुम्ही कस्टमरला दाखवता की याचा प्रॉपर लुक कसा येणार आहे, तर कस्टमर म्हणतं की नाही खूप सुंदर याचा लुक येणार आहे. तर इमॅजिन करत असतात महिला की नाही माझ्यावर पण खूप सुंदर ही साडी दिसणार आहे. म्हणून जर तुम्हाला कस्टमरला खुश करायचं असेल आणि तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल, तर नक्की कॅटलॉग प्रिंट साड्या आपल्या दुकानात ऍड करा. तर मंडळी आता लक्षात आलं असेल की आपल्याला बिझनेस ग्रो करण्यासाठी काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. तर व्हिडिओ तर आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.